हॅलो एव्हरीवन, वर्षा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज वर्षाच किचनमध्ये मी बनवते करंज्या. ह्या करंज्या थोड्या वेगळ्या आहेत बरं का. नाही याच्यात जास्त रवा आहे, नाही खोबरं आहे. माझ्या करंज्यामध्ये जास्त आहे ड्रायफ्रूट्स, बदाम आणि काजू. बरं, माझं वाकूळ झालेलं इथं 1 किलोचा. सहप्रमाणात मी सगळं दाखवलेलं आहे. वाटीच्या प्रमाणातही दाखवलेलं आहे आणि मेजरमेंटही मी सांगते. मी इथे घेतलेले डेसिकेट कोकोनट पावडर, मी फोटोही मेन्शन केलेले. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे घेतले 300 ग्रॅम काजू, वाटी माझी मोठी, 300 ग्रॅम बदाम, दोन्हीही सहप्रमाणात मी एकाच वाटीत घेतलेले. आता ह्याची आपण छानपैकी मिक्सरमधून पावडर करून घेऊयात. पावडर झालेली. आता इथं मी 2 चमचे बारीक रवा घेतले. ह्याला छानपैकी रोस्टेड भाजायचं आहे. बारीक रवा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. लालसर झाला की आपण ह्याला काढून घेऊयात. लालसर झालेलं आहे, आता आपण काढूयात. आता मी इथं घेतलेली डेसिकेट पावडर जे 200 ग्रॅम आहे, त्याला आपण छानपैकी कलर बदलेपर्यंत आपण रोस्टेड करूयात. बरं, याच्यात नाही तूप नाही तेल, रोस्टेडच भाजायचं आहे. कलर चांगला बदलला की मग आपण समजूयात की आपलं खोबरं भाजलेलं आहे. बरं, मी बारीक आचेवरतीच भाजते, फास्ट आच करायचं नाही आहे. मी याच्यात घातलेली 2 वाट्या ड्रायफ्रूट्स पावडर, छान ती पण भाजून घेऊयात. आणि आता मी गॅस बंद केलेलं आहे. आपलं ड्रायफ्रूट्स पावडर पण छान भाजलेलं आहे, कोकोनट पावडरही भाजलेलं आहे. आता मी इथं घेतलेली घरात केलेली 500 ग्रॅम पिठी साखर, म्हणजे 1 वाटी पिठी साखर. तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर तुम्ही 1.5 ते 2 वाटी घेऊ शकता. मी इथं घेतलेले 2 चमचे खसखस आणि बेदाणे. छानपैकी त्यांना एकजीव करून घेऊयात. माझं बाकूर तयार झालेलं आहे. आता आपण करंजीचं पीठ मळूयात. मी इथं घेतलेले 600 ग्रॅम मैदा. मोहनची तयारी करूयात. थोडंसं चवीनुसार मीठ, मोहन केलेलं आहे आणि कडकडीत गरम झालेला असा 2 चमचे तेल. आता आपण पीठ मळून घेऊयात. थोडंसं पाणी घालून आपण पीठ मळायला सुरुवात करूयात. थोडं थोडं लागेल तसं पाणी घालूयात. पीठ माझं मळून झालेलं आहे. थोडंसं ओलसर करायचं आहे कारण की मैदा आहे तर पाणी आटून घेतं. माझं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला झाकून ठेवूया अर्धा ते 1 तास. आता आपण लाटी करायला घेऊयात. लाटी नाही जाड नाही पातळ, 2 बोटामध्ये बसेल अशी लाटी करायची. लाटी माझी झालेली. आता आपण करंज्या कापायला घेऊयात. मी करंज्याचं इथं साचा घेतले. मला करंज्या चमच्याने कापायला येत नाही. ह्या साच्यामध्ये खूप फायदा आहे, म्हणजे करंज्याचं साईज एकसारखं होतात आणि दिसायलाही खूप छान दिसतं. त्यामुळं मी साच्याचाच जास्त वापर करते. आता मी इथं घेतलेले साच्याला नाही तेल लावेत, आरामात करंज्या निघतात. मी इथं घातलेले 2 चमचे बाकूर. छानपैकी बाकूर घालायचं. जरी साईडला आलं तर तुम्ही हाताने ते आत घालू शकता. आता इथं आपण करंजीची काप करून घेऊयात. करंजीची काप झाली की मी तुम्हाला दाखवेल की करंजी किती अलगदपणे छानपैकी बाहेर निघते. बघा, करंजी छान झालेली, अलगदपणे करंजी निघते. आता मी तुमच्यासाठी अजून एक दुसरी लाटी दाखवते. ही दुसरी लाटी, ह्याचंही बघा तुम्ही किती छानपैकी अलगद निघते. हा साच्याने खूप फायदा होतो. लवकरही करंज्या होतात आणि छानपैकीत करंज्या निघतात आणि एकसारख्या. मी बाकूर घालते इथं 2 चमचे. भाकूर इकडे तिकडे बाहेर आलं तर आपण त्या हाताने आत घालू शकतो. आता आपण ह्यालाही छानपैकी आत घालून आपण बंद करून घेऊयात. छानपैकी घालायचं म्हणजे ते बाहेर येत नाही, करंजी छानपैकी निघते. बघा, आता आपण ह्याची पण काप करूयात. काप करताना एकदम व्यवस्थित करायचे, नाही तेल लावायचं, व्यवस्थित निघतात, काही प्रॉब्लेम होत नाही. अलगद एकदम सहजपणे निघते. तुम्हाला करंज्या दाखवते माझी कशी एकदम अलगद निघाली. हे बघा किती छानपैकी निघाले आणि एकसारखं एकदम व्यवस्थित. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. तिथं तेल गरम करायला ठेवलेले. आता आपण तेल गरम करायला झालं की नाही हातानेही चेक करू शकतो आणि जो मैद्याचा हलकासा जो गोळा आहे तो काढून घालून बघूयात. तेल गरम झालेले. आता करंज्या तळवायला घेऊयात. करंज्या ज्या फुगलेल्या असतात ना त्याला आपण दाबूनही बारीक छानपैकी तळून घेऊ शकतो. एकदम करंज्या लालपट करून घ्यायचे. करंज्या माझ्या इथं तळून झालेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्कीच सांगा.